प्रोटीनने भरपूर, पोट जास्त वेळ भरलेले ठेवणारा आणि लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा मूग डाळ चिला, जो रोजच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी ही मूग डाळ 2 तास भिजत ठेवली होती. स्वच्छ पाण्याने धुतली आहे. आता मी मिक्सरमध्ये घालते. आता ह्यामध्ये मी घालते 4 ओली मिरची. बघा, हे आल्याचे असे छोटे छोटे 4 तुकडे घालते आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. मिक्सरमध्ये ग्राइंड करून झालं तर मी हे एका डब्यामध्ये काढून घेते. मिक्सरमध्ये थोडं पाणी घातलं आणि तेच पाणी मी ह्यामध्ये घालते, कारण बॅटर मला थोडं जाड वाटतंय म्हणून मी पाणी घालते. आणि चांगलं हे मिक्स करायचं. आणि ह्याचं बॅटर ना जास्त जाडं करायचं ना जास्त पातळ करायचं, मीडियम करायचं, कारण आपण चिला करतोय. आता यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा. आता यामध्ये मी घालते बारीक चिरलेला टमाटर. मी यामध्ये घालते चवीनुसार मीठ. आता यामध्ये घालते मी 1 चमचा काश्मीरी लाल पावडर. त्यामध्ये घालते थोडंसं हळद आणि हे सगळं मिक्स करायचं चांगलंपणे. तुम्ही ह्यामध्ये तुमची आवडती भाजी ही घालू शकता. तुम्ही ढोबळी मिरची घालू शकतात, मका घालू शकतात, काही कुठली भाजी तुम्ही घालू शकतात. हे बघा, बॅटर रेडी झाले. तर चला आता मी भाजायला घेते. बघा, मी ते तवा ठेवले मीडियम फ्लेममध्ये. आता मी तेल ब्रशच्या मदतीने सगळीकडे स्प्रेड करते. आता यामध्ये मी बॅटर घालते. तुम्हाला जर मोठा चिला करायचा आहे तर मोठा करा, मोठ्या शेपचा पण करू शकता, किंवा छोटं करायचं छोटं करा, तुमच्यावर आहे. आता वरून पण थोडं तेल घालायचं. वरून थोडं कच्चं कच्चं वाटतंय जिथे तिथे असं तेल लावायचं, चांगलं भाजून घ्यायचं. तुम्ही तूप पण घालू शकतात. आता मी टर्न करते. आता मी साईडून असं तेल लावते, वरून पण असं तेल लावते आणि चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा, आता मी टर्न करते. बघा, चिला चांगला भाजून झालाय. आता मी हे काढते. तर अशा प्रकारे मी बाकीचे पण चिला करून घेते. असंच मी तेल लावते, भाजून घेते चांगलंपणे. तर आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे आपलं हे चिला रेडी झालाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा सानियाज किचनला आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली ती. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.